श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या मनाचा संयम सुटत आहे। संयम कुठवर ठेवायचा हा प्रश्न मनात उभा राहत आहे। व्रत, उपवास, पारायण सर्व काही करून पाहिलं तरी सुद्धा इच्छा पूर्ण होत नाही। मन आता चिंतनातून निघून चिंतेमध्ये जात आहे। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा आवाज थोडा खराब आहे त्यामुळे काही शब्द अस्पष्ट येतील। स्वामी म्हणतात, अरे तुझ्याकडून संकल्प करून घेणारेही आम्हीच आणि तो संकल्प पूर्ण करून घेणारेही आम्हीच। चिंता करू नकोस, मार्ग सापडेल। जेव्हा आपल्या नाकातोंडात पाणी जातं तेव्हा आपण प्रयत्न करतोच ना, तेव्हा चालतं ना डोकं, मग आत्ता सुद्धा चालवा। तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो। आम्ही फक्त आणि फक्त प्रयत्नांना बळ देण्याचं काम करतो। तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल। सृष्टीचा नियम आहे, बाळा, जे गेलं ते आपलं नव्हतं आणि जे आपलं आहे ते स्वतःच्या पावलाने आपल्याकडे चालत येईल। अरे आम्ही सांगितलेलं थोडं थोडं जरी कळलं तरी माणसं बरंच काही साध्य करू शकतात। सगळं तुझ्या मनासारखंच होईल। जर तुझी नियत चांगली आहे तर सगळं काही तुझ्या मर्जीप्रमाणेच होईल। कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर। हार मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे। माझं काम आहे तुला मार्ग दाखवणं, त्या मार्गावर चालणं हे तुझं कर्म आहे आणि ते तुला ठरवायचं आहे। तू जर आम्ही सांगितल्या रस्त्यावर चाललास तर तुझं भलंच होणार आहे, नाही तर बस रडत नशिबाला दोष देत। आम्ही संधी सर्वांना देतो, त्या संधीचं सोनं करायचं की राग सर्वस्वी तुझ्यावर आहे। योग्य वेळ येऊ दे, आमच्या बरोबरचा कुठलाच प्रवास हा विनाकारण होत नाही। प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही। आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपलं प्रारब्ध घडवत असतो। कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं। आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलं असतं। जर कधी तू एकटा आहेस असं वाटलं तर त्या क्षणी डोळे मिटून हाक मार, तुझ्या पाठीशी पहिला हात आमचा असेल। कार्यात आनंद शोधा। तुझं काम झालं नाही कारण तुला शिकण्याची इच्छा नाही, मग कसा काय होणार तुझा उत्कर्ष? माणसाकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे। स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आम्ही त्याला दिलंय। आता जर या सगळ्यांचा वापर करूनही जर यश मिळत नसेल तर आम्ही येणार ना की उगाचच कृपा करून तुला ऐतोबा करू। जे जे होत आहे त्याला सामोरी जात राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि लक्षात ठेव, आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीही नाही, हे कायम ध्यानात राहिलं पाहिजे। अरे आम्ही पहारेदार आहोत मनुष्याच्या सुखादुःखाचे, त्याच्या नशिबाचे, त्याच्यावर येणाऱ्या संकटांचे, त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे आणि ओठातून येणाऱ्या हास्याचे, सगळ्यांचे पहारेदार आहोत आम्ही। जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि जे गेलं ते फिरून तुझ्या पाशीच येतं। एक दिवस तुला याच्या प्रत्यय नक्की येईल। एखाद्या वेळी आम्ही तुझ्यासोबत नसलो तर समजून जा, आमचं नसणं सुद्धा तुझ्या भल्यासाठीच आहे। ज्याचं कर्म उत्तम त्याला फळही उत्तमच। आम्ही जरी काही केलं नाही तर तुझ्या चांगुलपणाची पुण्याई तुझं कल्याण करणारच आहे। बाळा, वेळ आली आहे, नशीब इच्छेवर आणि भोग कर्मांवर स्वार होणार। तुला प्रत्येक गोष्टीची घाई का आहे? थोडा संयम ठेव, योग्य वेळ आल्यावर सगळं काही कळेल। आम्ही प्रत्येकाला तितकंच दुःख आणि ध्येय देतो, त्याच्या आवाक्यातलं असतं। तुमची क्षमता तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे। होत असतं कधी कधी आपले सगळे प्लॅन फसतात। सुखाचे क्षण जवळ आले की नवीन प्रॉब्लेम समोर येतो। आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात। काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत। आपण खूप प्रयत्न करतो पण शेवटी हार मानतो। पण ठीक आहे ना, हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भाग आहे। जेवढं आपल्या हातात आहे त्यासाठी प्रयत्न करा, बाकी सर्व स्वामींवर सोडून द्या। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा असं नक्की असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।